मंडळी, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या या रेणुकास किचनमध्ये। तर आपण पहिल्यांदाच बनवायला जात आहोत गव्हाचे आणि बेसनचे गुलगुले। तर त्यासाठी लागणारी सामग्री मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले घेणार आहोत आपण घेणार आहोत बेसन, नंतर गव्हाचे पीठ, थोडेसे मीठ आणि गूळ। तर किती कंटेंट लागेल तर गव्हाचे हे एक मी बाउल घेतलेले आहे, जे मोठा आहे बाउल। त्याच्यानंतर छोट्या वाटीमध्ये आपण घेतलेला आहे हे बेसन, सेम साइजच्या वाटीमध्ये आपण घेतलेले आहे गूळ आणि थोडंसं चिमटभर लागणार आहे आपल्याला मीठ। पाणी टाकणार आहोत। त्यामध्ये आपण पूर्ण एक वाटी जी घेतलेली गुळाची ती पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये वितळून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेलं आहे। आपण ही एक वाटी जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता आपण हे बेसन पण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि हे जे घेतलेलं आपण चिमटभर मीठ आहे ते पण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। आता आपण हे एकजीव करून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। थिकनेस बघू शकता तुम्ही याचा। आता आपण इथे पॅन ठेवलेला आहे थोडा गरम व्हायला। तर पॅन गरम झालेला आहे आणि आता आपण याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण हे बॅटर जे गुलगुल्यांसाठी केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये पॅनमध्ये टाकणार आहोत। आता आपण गुलगुले बनवायला ठेवलेला आहे। हे आपण मीडियम गॅसवरती असंच सोडून द्यायचं। असं आपण थोडं मध्ये मध्ये चेक करत राहायचं। तर हा आपला फर्स्ट गुलगुला झालेला आहे तयार। तर अशा प्रकारे तुम्ही सगळे गुलगुले तयार करून घ्या। तर आपले सुंदर असे गुलगुले तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता, अप्रतिम दिसत आहेत।